नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व ताज्या घडामोडी आपण सविस्तर पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. मध्य अमेरिकेमध्ये चक्रीवादळ, 21 जणांचा मृत्यू तर 6.50 लाख घरांची वीज खंडित. केंटकी आणि मिसुरीसह 12 राज्यांमध्ये परिणाम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा पलटी. भारत पाकिस्तान युद्ध रोखलं, त्याचं श्रेय मिळालं नाही, तर ट्रम्प यांचं 7 दिवसात 6 वेळा युद्धबंदीवर विधान. ऑपरेशन सिंदूरसाठी 59 सदस्यांचं शिष्टमंडळ करणार पाकिस्तानचा पर्दाफाश. 51 खासदार आणि 8 राजदूत, 33 देशांना भेट देणार. थरूर यांच्याकडे अमेरिकेला जाणाऱ्या सदस्यांची कमान. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणाच्या हिसारमधून ज्योती मल्होत्रासह 6 जणांना अटक. 2023 मध्ये ट्रॅव्हल चॅनलसाठी पाकिस्तानला गेल्याची माहिती. भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. तर तुमचं जहाज बुडणार आहे, त्याची काळजी करावी, एकनाथ शिंदेंचा टोला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. अवकाळीमुळे अनेक राज्यातील शेती पिकांचं नुकसान. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. वडाळा ते मानखुर्द दरम्यान आणि ठाणे कल्याण मार्गावर आज ब्लॉक.